होय मामा, कुठलं गाव? कुठलं गाव? का झोपला इथं? दारू प्यायलाय काय? उठा उठा, तू झोपाय नाही, उठा. का झोपला इथं? हा बघा, काय दारुड्यांसाठी निवांत झोपाय जागा आहे बघा. वडगावचं स्टँड झाले दारुड्यांचा हड्डा. मावा खाणाऱ्यांसाठी स्पॉट, कॉलेज कुमारांसाठी सिगरेट वाढण्यासाठी स्टँड झालाय हड्डा. कधी या स्टँडचा नारळ फुटणार हो? अहो, एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं निधी लागलाय आणि निधीच्या माध्यमातून एवढं मोठं स्टँड उभा केलंय आणि नागरिकांना पडक्या स्टँड मध्ये बसवून तुम्ही नागरिकांना ही सुविधा द्यायला लागलाय का? अहो, इथली परिस्थिती बघितली का नाही तर अक्षरशः थुकून का नाही अक्षरशः घाण करून ठेवली घाण. एवढी परिस्थिती आज ह्या वडगाव स्टँडची आहे. किंवा प्रशासनाला दिसत नाहीये का या स्टँडची परिस्थिती काय आहे ते? कुठल्या मुहूर्ताची वाट बघायला लागलाय हो तुम्ही या स्टँडचे उद्घाटन करायची? अहो, अनेक दुकान आहेत इथं समोर, तुम्हाला सांगतो दुकान आहे. अहो, त्या पोरग्याचा साधा धंदा सुद्धा होत नाही. ते पोरग कधी स्टँड व्हायची ही वाट बघायला लागली. अहो, कधी या स्टँडचा मुहूर्त निघणार आहे का? आम्हीच वडगावकर एकत्र येऊन नारळ फोडून चालू करू? बघा जरा, बघा या स्टँडची परिस्थिती बघा. अहो, अक्षरशः बाटल्या पडल्या तिथं, सिगरेट वाढत्यात, गांजा वाढत्यात. हा दारुड्यांचा आणि सगळ्यांचा हड्डा झालाय. वडगावचं स्टँड व्यसन आणि दारुड्यांचा हड्डा झालाय.